3 दिवसापूर्वी बदलापूरमध्ये लहानशा चिमुरडीवरती जो अत्याचार झाला, त्या अत्याचाराच्या निषेधार्थ लोकभावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही करतो आहोत। या पाठीमागची सर्वसामान्य लोकांची भूमिका हीच आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली आणि स्थापनेपाठीमागचं प्रमुख जे कारण होतं की रयतेचं रक्षण, आया बहिणींची सुरक्षा, तेच सुरक्षा आज महाराष्ट्रामध्ये धोक्यात आलेली आहे आणि ती शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुस्थितीत यावी, या शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। पूर्वी महाविकास आघाडीनं बंद पुकारला होता, पण उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद मागं घेऊन हा मूक मोर्चा या ठिकाणी काढून शासनाच्या प्रतिनिधींना लोकभावना पोचवून ती शासनापर्यंत पोहोचावी हा प्रमुख हेतू आहे। दादा, आता तुम्ही बदलापूर घटनेचा निषेध करता, त्याचबरोबर कोल्हापूरला झाली घोषणा आणि दुटप्पीपणा हा नाही आहे। आज महाराष्ट्रामध्ये जे प्रामुख्यानं घडलंय ती घटना दाबण्याचा प्रयत्न झाला आणि देशामध्ये आज जे घडतंय त्याच्यावरती आज देशपातळीवरती अनेक म्हणजे इंडिया आघाडीचे अनेक नेते या ठिकाणी आवाज उठवत आहेत। त्यामुळं हा कुणावरती दुजाभाव नाही आहे, हा फक्त लोकभावना आहे, जनभावना आहे की जिचा प्रक्षोभ भविष्यामध्ये होऊ शकतो, त्याच्या आधीच कायदा आणि सुव्यवस्था राखावी यासाठी सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जागरूक करण्याचा प्रयत्न करतो। राज्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत। या घटना घडत असताना पाहिलं असेल की बदलापूरला 2 अतिशय अल्पवयीन मुलींच्यावर त्या मुलींचे पालक ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेले 11 तास त्यांची त्या ठिकाणी दखल घेण्यात आली। त्याच पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा डॉक्टरने त्याची दखल घेतली नाही आणि मग शेवटी जनतेमध्ये एक मोठा रोष निर्माण झाला आणि बदलापुरातली सर्व जनता रस्त्यावर आली, रेल्वे स्टेशन रोखण्यात आलं। दुर्दैव या गोष्टीचं की वाईट या गोष्टी वाटतं की सत्तारूढ पक्षाच्या विरुद्ध आंदोलन असताना सत्तारूढ पक्षाच्या काही जबाबदार मंडळींनी असं वक्तव्य केलं की या आंदोलनामध्ये विरोधी पक्षाच्या मुळामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये यायला पाहिजे की घडलेली घटना ही सत्य आहे। राग येणं साहजिक त्या ठिकाणी आहे आणि ज्यांच्या मनामध्ये सर्वसामान्यांच्या बद्दल, लहान मुलांच्या बद्दल आस्था, प्रेम आहे, त्या सर्वांना राग येण्यासारखी गोष्ट आहे। आणि ही बदलापूरची घटना घडल्यानंतर ज्याच्या मनामध्ये राग येणार नाही त्याला हृदय नाही असं म्हटलं तर काही वावगाव ठरणार नाही। आणि मग त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडीनं या राज्यामध्ये आज 24 तारखेला बंदचं आव्हान त्या ठिकाणी आणि मला खात्री आहे की निश्चित त्या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं सहकार्य करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी दिलेली होती आणि ती भूमिका दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बंद 100% चांगला यशस्वी झाला असता। परंतु माननीय उच्च न्यायालयानं निर्देश दिले की आंदोलन करता येणार नाही आणि त्यासाठी म्हणून महाविकास आघाडीने काही सूचना केल्या। आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं, नानाजी पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांनी 10 ते 11 या वाजेपर्यंत शांततेने आंदोलन करायचं, काळ्या फीत लावून आंदोलन करायचं। त्याप्रमाणे आज कराड शहराच्या विविध परिसरामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने जरी आंदोलन असतं त्या ठिकाणी शिवसेनेच्या आमच्या महिला आघाडीच्या आहेत, काँग्रेसची काही मंडळी आहेत आणि या गोष्टीतून आपण सरकारला आता जाण त्या ठिकाणी देण्यासाठी जनतेने सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे। सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी अत्याचार झाल्यानंतर पेटून उठलं की महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एकंदर प्रवृत्ती आहे, त्याला सुद्धा बंद घालण्याचं काम या राज्यातल्या सरकारनं त्या ठिकाणीच केलेलं आहे।
अनेक योजना त्या ठिकाणी केल्या आहेत। एक मंत्री मोदी असं म्हणले की त्या आंदोलनामध्ये लाडकी बहीणचा बोर्ड कसा आला, ज्याला जसं वाटलं तसं तो आला। लोकांनी मागणी एवढीच केली की लाडक्या बहिणीची तुम्ही काळजी घेताय, आमचं काय हरकत नाही, आम्ही इच्छा स्वतःला पाठिंबा आहे, पण लाडक्या बहिणीच्या मुलीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे, याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्या विरुद्ध हे प्रामुख्यानं आंदोलन हे त्या ठिकाणी आहे। आज या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं कराड तालुका, कराड उत्तर, सातारा जिल्ह्यामधील सर्व मंडळी इथं आलेले आहेत। या माध्यमातून आम्ही शासनाला एक एवढा इशारा देतो की अशा प्रकारच्या घटना का घडतायत, प्रशासनावर कोणताही अंकुश या ठिकाणी राहिलेला नाही, कोणत्याही मंत्र्यांच्या मध्ये एकमेकांमध्ये समन्वय राहिला नाही, तिन्ही पक्षामध्ये समन्वय राहिला नाही आणि त्यामुळं निवडणुका जिंकणं एवढं लक्षामध्ये ठेवून वेगवेगळे निर्णय किंवा त्या ठिकाणी दडपशाहीचे निर्णय हे या ठिकाणी घेतले जातात आणि अशा प्रवृत्तीला विरोध करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि त्यासाठी म्हणून आपण सर्वांनी सहकार्य केलं। याहीपेक्षा अधिकचं सहकार्य आपण त्या ठिकाणी करू। भविष्यामध्ये आपल्याला याच्यापेक्षा सुद्धा अधिक मोठी आंदोलने करावी लागतील, कारण एक आहे आपण लक्षामध्ये घ्या की माननीय हायकोर्टानं सांगितलं आंदोलन करायचं नाही, याचा अर्थ काही गुंड प्रवृत्ती लोक असे करणार, राज्यकर्ते असे करणार की आम्हाला परवानगी आहे आणि म्हणून याच्यापेक्षा वेगळ्या घटना सुद्धा घडू शकतात आणि त्याला पायबंद राहण्याच्या दृष्टीनं आपण सर्व जागरूकपणे राहावं, आपल्या परिसरामध्ये लक्ष ठेवावं, एवढंच या ठिकाणी सांगतो। आपण सर्वजण या ठिकाणी आला, आपल्या सर्वांना अतिशय मनापासून या निमित्तानं धन्यवाद देतो।